नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी गृहिणींच्यासाठीचे भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहिलेले आहेत। आज आपण गरोदरपण सुखरूप पार पडल्यानंतर आपली डिलिव्हरी नॉर्मल व्हावी की सीझर व्हावी हा असं प्रत्येक स्त्रीच्या मनात संभ्रम असतात, त्याबद्दलच मी काही गोष्टी सांगणार आहे। आशा आहे यावरून आपण नक्की ठरवू शकाल की नॉर्मल डिलिव्हरी योग्य आहे की सिझेरियन। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कुठलीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून सुटणार नाही। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण सुरुवात करूया। नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन या हिंदोळ्यावर आपण नेहमी झुलत राहतो। अगदी गोड बातमी समजल्यानंतर काही घरात याबद्दल आग्रह ठेवला जातो की नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे। बऱ्याच वेळा नॉर्मल की सिझेरियन याबद्दल खूप रंजक, भीतीदायक, खूप रोमांचक गोष्टीही रंगवून सांगून याबद्दल कधी मनात भीती, कुतूहल निर्माण केलं जातं। अगदी पहिल्या महिन्यापासूनच नॉर्मल की सिझर याचा विचार करणं बरोबर नाही। 9व्या महिन्यापर्यंत मी आणि माझं बाळ कसं सुरक्षित पोहोचू आणि त्यामुळे माझी बाळाची वाढ खूप छान होईल, गरोदरपण खूप सुखकर जाईल याची स्त्रीने आणि कुटुंबाने लक्ष द्यावं। प्रसूत होणं हा गरोदरपणातील शेवटचा टप्पा म्हणजे रिझल्ट आहे, त्यामुळे पहिल्यापासूनच रिझल्ट नॉर्मल डिलिव्हरीचा की सीझरचा याचा ताण नसावा हे लक्षात घ्या। गरोदरपणात स्वतःची आणि बाळाची नीट काळजी घ्यावं आणि हा गोड सुखद काळ छान आनंदी घ्यावा हे गरजेचं। सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे गरोदरपणातही स्त्रीला काही आजार, त्रास होऊ शकतात। अशा वेळी आईची आणि बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डिलिव्हरी नॉर्मल की सीझर करावी हे ठरवणं त्यावेळी योग्य ठरतं। काही वेळा गरोदरपणाचे पूर्ण 9 महिने कोणत्याही त्रासाशिवाय गेले तरीही डिलिव्हरीच्या वेळी जर काही कॉम्प्लिकेशन झाले, आईला किंवा बाळाला जर काही धोका झाला तर अशा वेळी त्वरित सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे गरोदरपणात आणि डिलिव्हरीच्या वेळी आईची आणि बाळाची मेडिकल कंडिशन कशी आहे यावरती डिलिव्हरी सीझर असेल की नॉर्मल, आई आणि बाळ सुखरूप असेल या सगळ्या गोष्टींचा विचार कर। गरोदरपणात आईला जर ब्लड प्रेशर, शुगर, हायपरटेन्शन, हाय थायरॉइड असे काही त्रास जर चालू झाले तर डिलिव्हरीच्या वेळी त्या कंडिशननुसार नॉर्मल की सीझरचा निर्णय घेणं योग्य आहे। काही स्त्रियांमध्ये अचानक पाणी पूर्ण निघून जातं, बाळ जर कोरडं झालं तर अशा वेळी देखील सीझरचा निर्णय तातडीने घेणं गरजेचं असतं। काही स्त्रियांमध्ये 9व्या महिन्यात अचानक ब्लिडिंग चालू होतं, सोनोग्राफी करून पाहिलं तर बाळाला किंवा त्याच्या नाळेला काही इजा असण्याची शक्यता असते किंवा बाळाची पोटात शी झालेली असते, अशा वेळीही सिझेरियन करणं योग्य आहे। काही स्त्रियांमध्ये जर कळा येत नसेल तरी देखील अशा परिस्थितीत सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागू शकतो। काही वेळा कळा व्यवस्थित चालू असतानाही खूप प्रेशरमुळे किंवा इतर काही मेडिकल कंडिशनमुळे आईला किंवा बाळाला इजा झाली, बाळाचे ठोके जर कमी झाले, बाळ जर गुदमरत, बाळाच्या आणि आईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लागू शकतं। डिलिव्हरीच्या वेळी बाळाची पोझिशन जर व्यवस्थित नसेल, बाळ पायाळू असेल, नाळेचे वेळे जास्त असतील किंवा अशा काही मेडिकल कंडिशन जर आल्या तर बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीझरचा निर्णय घ्यावा लागू शकतो। गरोदरपणातील आणि प्रसूतीच्या वेळीचे त्या कंडिशननुसार तसेच बाळ आणि आईच्या सुरक्षिततेनुसार सीझर की नॉर्मल असा निर्णय डॉक्टरांनी घेणं अपेक्षित आहे। त्यामुळे गरोदर स्त्रीने, घरातील व्यक्तीने किंवा इतर कोणीही त्या गरोदर स्त्रीवर किंवा डॉक्टरांवर नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी असा अट्टहास किंवा दबाव आणू नये। नॉर्मल डिलिव्हरी जर योग्य असेल, एक नैसर्गिक प्रक्रिया असेल, तरीही जर प्रश्न आईचा आणि बाळाच्या जीवनाचा येत असेल, पुढे होणारे काही कॉम्प्लिकेशन्स येत असेल तर नॉर्मल डिलिव्हरीचा आग्रह न करणे योग्य। अशा वेळी सिझेरियन डिलिव्हरीबद्दल जागृती निर्माण होणं खूप गरजेचं आहे आणि सिझेरियनबद्दल असणारे समज, गैरसमज पूर्णपणे जाणून घेणं गरजेचं आहे। सध्याच्या काळामध्ये बदलतं तंत्रज्ञान आणि सुविधांमुळे सिझेरियन डिलिव्हरी देखील खूप सुरक्षित आणि कमी त्रासदायकच आहे। आपल्याकडे बऱ्याच नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी याबद्दल रंजक कथा, भीतीदायक गोष्टी सांगितल्या जातात, परंतु नॉर्मल किंवा सीझर डिलिव्हरीमध्येही आईला काही प्रमाणात होणारे त्रास हे होतातच आणि त्याचे फायदेही होतात। आपल्यापैकी अशा किती स्वतःचा विचार न करता सुरक्षिततेसाठी सिझेरियनला सामोरे गेल्या त्या सर्वांच्या धैर्याला माझा सलाम। सिझेरियन डिलिव्हरीसाठी जागरूकता निर्माण करणं आणि त्याबद्दलचे गैरसमज दूर करणं गरजेचं आहे।
सिझेरियनबद्दल आपल्या मनात जे काही गैरसमज असतात त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती पाहूया, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की डिलिव्हरी नॉर्मल असेल तर उत्तमच, परंतु जर सिझेरियन नंतरही तुम्ही तुमचं सामान्य जीवन जगू शकता, तुमची नियमित सगळी कामं कुठल्याही त्रासाशिवाय करू शकता। आत्ताच्या काळामध्ये सिझेरियन डिलिव्हरी ही पूर्णपणे सुरक्षित आहे। सिझेरियन करताना दिली जाणारी भूलही पूर्णपणे सुरक्षित आहे। सिझेरियन करताना पाठीच्या मणक्यातून भूल दिली जाते आणि त्यामुळे पाठदुखीचा, कंबरदुखीचा किंवा मणक्याचा कुठलाही त्रास होत नाही। भूल दिल्यावर सिझेरियन करताना पेशंटला कोणत्याही वेदना जाणवत नाहीत। सिझेरियन नंतर साधारण 6 तासाने पेशंटला घोटघोट पाणी दिलं जातं आणि 12 तासानंतर पातळ पदार्थ पेशंट घेऊ शकतो। साधारणतः सिझेरियनची भूल उतरल्यानंतर 2-3 तासानंतर पेशंटला हातपायही सहज हलवता येतात आणि पेशंट बेडवरती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती वळूही शकतो। सिझेरियन नंतर भूल उतरल्यानंतर 4 ते 6 तासानंतर बाळाला आपण स्तनपानही देऊ शकता। दुसऱ्या दिवशीपासून पेशंट पूर्ण हालचाल करू शकतो, आंघोळ करू शकतो, चालू फिरू शकतो आणि बाळाला व्यवस्थित स्तनपानही देऊ शकतो। एकदा सिझेरियन झाल्यानंतर पुढच्या वेळेला सिझेरियन होईलच असं नाही। सिझेरियन करताना फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन अर्थात स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करणंही सोपं असतं, त्यामुळेही पेशंटचा पुढचा त्रास आपण वाचवू शकतो। हल्लीच्या काळामध्ये सिझेरियनच्या वेळेला घेतले जाणारे टाके हे विरघळणारे असतात आणि एकच टाका घेतला जातो जो की दिसतही नाही, त्यामुळे पोटावरती व्रण खुणा राहत नाहीत। सिझेरियन नंतर शेगडी आणि बॉडी मसाज करणं खूप सुरक्षित आहे। अगदी 2 सिझेरियन देखील तुम्ही तुमची रोजची कामं पूर्ण क्षमतेने शेवटपर्यंत करू शकता आणि नंतर देखील योग्य काळजी घेतल्याने कंबरदुखी किंवा इतर कोणताही त्रास होत नाही। बऱ्याच वेळा असा समज होतो की सिझेरियन नंतर अतिरिक्त प्रमाणात वजन वाढलं जातं, परंतु योग्य काळजी घेतल्यानंतर असं काहीही होत नाही। या सर्व गोष्टी जाणून घेऊन काळजी करणं सोडून द्या आणि गरोदरपणात स्वतःची चांगली काळजी घ्या। डिलिव्हरी नॉर्मल झाली किंवा सीझर हे महत्त्वाचं नसून डिलिव्हरीच्या वेळी आणि बाळ दोन्ही सुरक्षित सुखरूप राहिलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे। गरोदरपणात आणि प्रसूतीच्या वेळी जर सगळ्या गोष्टी सुरळीत राहिल्या तर नॉर्मल डिलिव्हरी होणं चांगलंच आहे, परंतु सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागला तर त्यासाठीची खंत, अपराधीपणा मनात ठेवू नका, कारण सिझेरियन डिलिव्हरी नंतरही तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीप्रमाणे सगळ्या गोष्टी सांभाळू शकता। तुमच्या आरोग्यावरती, शरीरावरती, होणाऱ्या बाळावरती डिलिव्हरी कशी आहे याचा कुठलाही परिणाम दिसत नाही। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। आपल्या मनामध्ये असणाऱ्या शंका यातून दूर झाल्या असतील आणि आपल्या मनामध्ये असणारी नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन डिलिव्हरी ही भीती देखील कमी झाली असेल आणि आवश्यकता पडली तर आपण यातून योग्य तो निर्णयापर्यंत सहज पोहोचू शकाल। गरोदरपणात, बाळंतपणात आईची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे आणखीनही बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहू शकता। त्यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओजही आपण या चॅनलवरती पाहू शकता। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ नवनवीन पालकांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह। थँक्यू।